नमस्कार. आपण पाहत आहात ET न्यूज नेटवर्क आणि मी आहे आपला अँकर संतोष सिंग. काम आमचे, कर्ज आमचे, पैसे सरकारचे कुठे? ही केवळ एका कंत्राटदाराची व्यथा नाही, ही व्यथा आहे त्या शेकडो कंत्राटदारांची ज्यांनी सरकारच्या जलजीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेची कामे पूर्ण केली, पण काम पूर्ण करूनही त्यांच्या हक्काचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचा आरोप आहे. कर्ज काढून कामे केली, मजुरांचे पैसे दिले, साहित्याचे पैसे दिले, बँकेचे हप्ते भरले, पण सरकारकडून देयकच मिळाले नाही. तर हा व्यवसाय कसा चालवायचा? याच प्रश्नाचे उत्तर मागण्यासाठी आता नागपूरमधील कंत्राटदारांनी थेट मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच केली आहे. मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवर जी बस पाहत आहात ही साधीसुधी बस नाही. या बसमध्ये बसले आहेत जलजीवन मिशनची कामे करणारे पीडित कंत्राटदार आंदोलक. नागपुरातून ही बस मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. मुंबईला जाण्यापूर्वी कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेसमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बस समोर नारळ फोडला आणि त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी त्यांनी नागपूर सोडले. पण प्रश्न असा आहे की अखेर अशी कोणती वेळ आली की आपल्या हक्काच्या पैशांसाठी कंत्राटदारांना नागपूर सोडून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्याची वेळ आली. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांची मार्च 2024 पासूनची देयके प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय कामे पूर्ण करूनही पैसे मिळत नसल्यामुळे अनेक कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच मागणीसाठी 12 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील संविधान चौकात कंत्राटदारांनी तीव्र अर्धनग्न आंदोलन केले होते. शासकीय कंत्राटदार संघटना नागपूर आणि महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर संविधान चौकातून स्वागत लॉनपर्यंत मोर्चाही काढण्यात आला. कंत्राटदारांचा आरोप आहे की सरकारची कामे पूर्ण केली, आता आपल्या मेहनतीचे पैसे मिळतील, पण या आशेवर त्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. अनेकांनी कर्ज काढले, बँकांकडून पैसे घेतले, उधारीवर साहित्य घेतले, मजुरांना पैसेही दिले, पण कामे पूर्ण झाल्यानंतर ही देयके वेळेवर मिळाली नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. मित्रांनो, एखाद्या कुटुंबाचा कर्ता व्यक्ती महिने पगाराशिवाय राहिला तर त्याची अवस्था काय होते? घराचा खर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते, मजुरांचे पैसे, साहित्य पुरवठादारांची उधारी, हे सगळं सांभाळताना जर सरकारकडून लाखो करोडो रुपयांची देयकेच अडकली असतील तर त्या कंत्राटदारांची अवस्था काय होत असेल? काम पूर्ण केले म्हणून कर्ज वाढले, काम पूर्ण केले म्हणून जबाबदाऱ्या वाढल्या, पण पैसे न मिळाल्याने संकट मात्र वाढत गेले आणि म्हणूनच नागपुरात अर्धनग्न आंदोलन करूनही प्रश्न सुटला नाही, असा दावा करत आता हे कंत्राटदार थेट मुंबईच्या आझाद मैदानात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निघाले आहेत. आता प्रश्न फक्त कंत्राटदारांचा नाही, सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना वेळेवर देयके मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? जर कामे पूर्ण झाली असतील तर त्या कामांची देयके नेमकी का थांबली आहेत? देयके प्रलंबित असतील तर त्याचे कारण काय? कंत्राटदारांना पैसे कधी मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचे, आपल्या हक्काच्या पैशांसाठी कंत्राटदारांना आंदोलनाचा मार्ग का स्वीकारावा लागतोय? या प्रश्नांची उत्तरे सरकार आणि संबंधित प्रशासनाने स्पष्टपणे देणे गरजेचे आहे. नागपुरातील आंदोलनानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असा कंत्राटदारांचा आरोप आहे. त्यामुळे आता त्यांनी दिशा बदलली आहे. नागपूर ते मुंबई, हातात मागण्यांचे निवेदन, मनात आपल्या कष्टांच्या पैशाची चिंता आणि सरकारकडून न्याय मिळेल ही शेवटची आशा घेऊन हे कंत्राटदार मुंबईच्या आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत. मुंबईत त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचतो का? त्यांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न मार्गी लागतो का? आणि त्यांच्या कुटुंबांना या आर्थिक संकटातून दिलासा मिळतो का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या आंदोलनामागची खरी व्यथा काय आहे? कंत्राटदारांनी नेमके किती काम केले? त्यांची किती देयके प्रलंबित आहेत? कर्जाचा बोजा किती वाढला आहे? आणि सरकारकडून त्यांची नेमकी काय अपेक्षा आहे? चला आता थेट त्यांच्या तोंडून त्यांची व्यथा ऐकूया. ET न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक.
आज आम्ही इथे राज्य सरकारच्या विरोधात नागपूरला आझाद मैदानावर मोर्चा देत आहोत. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. यापूर्वी आम्ही अनेक निवेदने आमच्या न्याय मागण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या पैशासाठी सरकारकडे केलेली आहे, परंतु त्या सरकारला कुठलीही दयामाया नाही. आमच्या कंत्राटदारांची परिस्थिती काय दिसत आहे आणि आमचे हाल अपेक्षा काय होत आहेत, आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे होत आहेत, घरी काय खात आहेत, बँकांचे कर्ज फेडणं तर सोळा, आमच्या मशिनऱ्या सुद्धा जप्तीला आलेल्या आहेत, घरावरती कर्ज चढलेले आहेत. म्हणजे गावात जगायचं कसं आणि फोन आला तर उचलायचं की नाही ही सतत मनावरती दडपण आमच्या कंत्राटदार बांधवांमध्ये आहे. अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा सरकारला वारंवार सूचना करूनही आणि केंद्र सरकारने राज्य शासनाला स्पष्ट स्वरूपात लेखी पत्र देऊन सांगितलेलं आहे की ही राज्य सरकारची पाणी ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे 2024 नंतरचे सर्व पेमेंट राज्य सरकारने अदा करावे. परंतु केंद्रात जे सरकार आहे त्यांचीच फलश्रुती या महाराष्ट्रात असून सुद्धा यांची ही योजना आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींची. आम्हाला तर असं वाटत आहे की त्यांचे प्रतिनिधी त्यांचाच अवमान करत आहेत. वास्तविक पाहता ही केंद्रातली योजना होती, नरेंद्र मोदींचं एक थीम होतं, तर या खोऱ्यातील स्त्रियांच्या कंबरट्यावरचा हंडा उतरवायचा. परंतु या त्यांच्या मोठ्या भावाने या महाराष्ट्रामध्ये आमची वाट लावून ठेवली. आमच्या आई बहिणींच्या डोक्यावरचे हंडे उतरवायचे सोडाच, पुन्हा आम्ही आमच्या आई बहिणींना कसं लीड करायचं याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली. तुमच्या नुकतंच नागपुरामध्ये अर्धनग्न आंदोलन झालं आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यातून तर तुम्हाला काय निष्पन्न झालाय? अजूनपर्यंत यामध्ये कुठलाही निष्कर्ष मिळालेला नाही. त्यामुळेच आम्ही मुंबईला चाललेलो आहे. आता जवळपास मुंबईला विदर्भातनं 600 लोकांच्या रस्ता चाललेला आहे. आज आम्ही गाडी केलेली आहे 50 श्रीकृष्ण बाईकनी काही आपला कारनी लोक निघालेले आहेत. असे जवळपास नागपूर जिल्ह्यातनं 100 लोक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. तुम्ही जे नुकतंच आंदोलन केलं होतं त्यातून सरकारने दखल घेतली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? दखल घेतली असती तर आम्हाला जायची गरज पडली नसती. आमच्या मान्य काहीतरी साधन झाले असते, काहीतरी आम्हाला उत्तर मिळालं असतं. काही उत्तर न मिळाल्यामुळे येत्या 24 तारखेला म्हणजे उद्या आम्ही मुंबईला धडक देऊन मुंबईला आंदोलन करणार, आझाद मैदानावरती आंदोलन करणार. सरकार तुपाशी, सरकार तुपाशी, काम तिगाडा, कॉन्ट्रॅक्टरच्या तिगाडा, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. सुप्रीम कोर्टात जर सरकारने ऐकलं नाही तर सुप्रीम कोर्टात आम्हाला इच्छा मृत्यूचं पिटिशन दायर करूया. सगळे कॉन्सेप्टला घेऊन, कारण की याच्यामध्ये आमची शक्ती लढायची पण संपलेली आहे. तो लढायचं कोणाशी? आपल्या लोकांशी. पण पैसे हा कुटुंबासमोर काही शिक्षक नाही आहे. आम्ही कसं जगायचं हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुमच्या मीडियाला आहे, सगळ्या भारताचं निशाण आहे. 24 महिन्यापासून जे काय करायचं ते करा, लवकरात आमच्या हक्काचे पैसे द्यायचे. निधी आमच्या हक्काचा, निधी आमच्या हक्काचा, निधी आमच्या हक्काचा. आज आमच्या समोरच्या पिढ्या बर्बाद होत चालल्या आहेत. आम्ही आमच्या पिढीला काय सांगावं, मुलांना घरी काय उत्तर द्यावं? मुलं विचारतात बाबा कुठे चालले, किती दिवसाने येणार आहेत. मी आज माझ्या मुलाला सांगून आलो, बेटा म्हटलं मी चाललो पैसे मागायसाठी, तुझ्यावरच्या डोक्यावरचं सगळं कर्ज उतरेल, आज न उद्या उतरेल. मी जोपर्यंत जिवंत आहे, हे सरकार जोपर्यंत मला असं जिवंत ठेवेल, कदाचित तर या सरकारनं तिथं आमच्यावर गोळीबार केला, लाठीचार्ज केला आणि आमच्या विपरीत काहीतरी परिणाम त्यांनी केला तरच म्हटलं मी कदाचित परत येणार नाही. परंतु माँ भगवतीची कृपा आणि प्रभू रामचंद्रांचे हे वंशज आहेत, त्यांना माहीत आहे की आम्ही सुद्धा तेच आहोत. तर यांनी थोडीशी लाज राखून आम्हा कंत्राटदारांना न्याय द्यावा हीच आमची त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही तिथे चाललेलो आहोत.
सर्वात महत्वाचा आणखी एक मुद्दा सांगू इच्छितो. आमच्या इथे टेंडर घेताना कुठल्याही अतिशर्ती नव्हत्या, कुठलीही पब्लिक कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच लोकवर्गणी नव्हती आणि आमच्या योजनांचे कुठलेच भाग नव्हते. रेट्रोफिटिंग नव्हती, एक्सल विलेज नव्हती, मल्टी विलेज नव्हत्या. परंतु यांनी आता आम्हाला नाचवायचं ठरवलेलं आहे. तुम्ही पहिले एका सिंगल गावची विलेजची त्यांना पैसे देऊ, नंतर मल्टी विलेजला देऊ, नंतर रेट्रोफिटिंगला देऊ. ते कंत्राटदारांना इतके मूर्ख समजत आहे की जेव्हा आपल्या महाराष्ट्रात 75% योजना या रेट्रोफिटिंगच्या आहेत आणि फक्त 25% योजना या SMVL, मल्टी विलेज आणि सिंगल विलेज मध्ये आहेत. तर आम्हाला कुठेतरी आमची दिशाभूल करत आहे. आमचे पैसे द्यायचे सोडून आमच्याकडून पूर्ण कामं करून घ्यायच्या प्रतीक्षेत आहे. परंतु आता हे आम्हाला सिंगल विलेजचे जरी पैसे दिले तर हे पैशाने आमचे कामं सुरू होणार नाही. आमचे पैसे सगळे बँकेच्या घशात जातील, आमच्या कर्जदारांच्या घशात जातील आणि हे पुन्हा आम्हाला कामांचा तगादा लावतील, पुन्हा लेटरबाजी करतील. आमची एक सविस्तर मागणी अशी आहे की आमच्यावर केंद्र सरकारच्या चुकीमुळे म्हणा किंवा राज्य सरकारच्या चुकीने म्हणा जो काही निधीला विलंब झाला त्यामुळे कामांना जो दंड आकारण्यात आलेला आहे ते दंड आम्ही कदाचित सहन करणार नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी ही जलजीवन मिशन योजना आहे, तुमच्या मते काय ही अपयशी ठरली काय? ही जल जीवन मिशनची आदरणीय मोदीजींची जरी योजना असली तर ती योजना अपयशी ठरण्यासाठी राज्य सरकारने तितकेच जबाबदार आहेत. केवळ मोदीजींनी संदेश दिला होता, त्या संदेशाचं पालन आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने यांना सांगितलं आहे की पैसे तुम्हाला द्यायचे आहेत, राज्याची व्यवस्था राज्याने करायची आहे. परंतु त्यांच्याच त्यांचीच समरूपी सरकार असलेली राज्य सरकार यांनी हे समजून घेतलं नाही आणि मोदीजींची कुठेतरी अवहेलना केली. असं माझं ठाम मत आहे. आम्हाला आता फंड मिळाल्यानंतर ह्या वर्षामध्ये पुढे योजना कम्प्लीट झाल्या जास्त कामं कम्प्लीट झालेले आहेत. आम्हा समस्त कंत्राटदार बांधवांची एकच मागणी आहे. त्या कामाला विलंब झाल्यामुळे आम्हाला जे व्याजापोटी बँकांना सगळे पैसे भरावे लागले ते आमचे पैसे व्याजासहित आणि कामाला जो विलंब होत आहे ते कामं नवीन CSR नुसार उर्वरित कामांना प्राइस एस्केलेशन लागू करून आम्हाला आमचे हक्काचे पैसे परत करावेत आणि आमचे जीव वाचवावेत एवढीच आमची शासनाला विनंती आहे. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. कंट्रॅक्टर संघटना निधी आमच्या हक्काचा, निधी आमच्या हक्काचा, निधी आमच्या हक्काचा. तर मित्रांनो, आपण ऐकले कंत्राटदारांची व्यथा. ही लढाई फक्त पैशांसाठी नाही तर त्यांनी केलेल्या कामाची आणि त्यांच्या मेहनतीची किंमत मिळावी यासाठी असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. जलजीवन मिशनचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणे हा आहे. पण या योजनेची कामे करणाऱ्यांच्याच घरात आर्थिक संकटाचे पाणी शिरले असेल तर हा प्रश्न निश्चितच गंभीर आहे. आता मुंबईच्या आझाद मैदानातून कंत्राटदारांचा हा आवाज सरकारपर्यंत किती ताकदीने पोहोचतो आणि शासन यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या आणि जनतेच्या प्रश्नांशी संबंधित बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत ET न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुमचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचवत राहणार. धन्यवाद. नमस्कार. राष्ट्रीय साप्ताहिक हुकुमाचा ताबेदारचे काठमांडू, नेपाळ येथे थाटात प्रकाशन. सत्य, निर्भीड आणि जनहितासाठी. राष्ट्रीय साप्ताहिक हुकुमाचा ताबेदार आता आपल्या सेवेत मराठी आणि हिंदी भाषेत. हुकुमाचा ताबेदार, न्याय मिळवून देणारा आपला खरा साथीदार. आपली प्रत आजच राखून ठेवा आणि जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा. मुख्य संपादक संतोष लांजेवार, भ्रमणध्वनी क्रमांक 7387380002.